देशभरात तिसऱ्या टप्प्यात सरासरी 60.19% मतदान। महाराष्ट्रात सर्वात कमी सरासरी 53.40% मतदानाची नोंद। तर 2019च्या तुलनेतही महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरला। सांगोल्यातील बागलवाडी मतदान केंद्रावर ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न। संतापाच्या भरात मतदारांचं कृत्य। ईव्हीएम पेटवणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। इंदापूर बारामतीमध्ये पैशांचं वाटप। पैशाच्या वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेचाही वापर। रोहित पवारांचा गंभीर आरोप। रोहित पवारांचा रडीचा डाव। रोहित पवारांना तत्काळ अटक करा, सुरत चव्हाणांची मागणी। बारामतीमध्ये ट्विस्ट। सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी। आशा काकींचे आशीर्वाद घेतल्याची सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर सुप्रिया सुळेंची भावनिक खेळी, फडणवीसांचं टीकास्त्र। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत। ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। ईव्हीएम हॅक करण्याच्या नावाखाली अंबादास दानवेंकडे 2.5 कोटींची मागणी। 1 लाख रुपये घेताना संशयित आरोपीला अटक। संभाजीनगरमध्ये आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। सोलापुरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने। श्री सिद्धेश्वर शाळा मतदान केंद्रासमोरचा प्रकार। भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटेंसमोर घोषणाबाजी।